नमस्कार. आपल्याकडे आपण बऱ्याच वेळा नाश्त्याला इडली करतो आणि ती इडली नंतर कधीतरी जास्त होते आणि उरते. तर अशा या इडलींचं काय करायचं, त्याच्यासाठी आपण इडली फ्राय हा आपला मेनू खूप छान आहे. आता मी काल इडली केल्या होत्या आणि त्या उरल्या, तर याचं मी आज इडली फ्राय करते. इडली फ्राय एकदम झटपट होणारा मेनू आहे. ह्या ज्या राहिलेल्या इडल्या आहेत त्या मी पहिले असं यांनी कापून कट करून घेते. ह्या इडल्या ह्या प्रमाणात कट करून घ्यायच्या आहे. या इडल्या कट केल्या. ह्या झाल्यानंतर याच्यामध्ये आम्ही तवा इकडे गरम करायला, आपलं फ्राय पॅन गरम करायला ठेवलेला आहे. ह्या फ्राय पॅनमध्ये याच्यामध्ये आता मी तेल घालते. फ्राय करण्यासाठी थोडं तेल घातलंय. नंतर याच्यामध्ये जिरं, थोडी मोहरी, जिरं मोहरी, नंतर त्याला थोडा कढीपत्ता घातला. ते झाल्यानंतर याच्यामध्ये हळद घातली. नंतर हे हळद टाकल्यानंतर ही जी आपण फ्राय केलेली इडली ती घालायची. ती घातली. नंतर त्याच्यामध्ये थोडं तिखट टाकलं. चवीला थोडं तिखट, नंतर थोडंसं मीठ हे सगळं टाकलेलं आहे. नंतर हे चांगलं आपण फ्राय करायचं आहे. फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, छोटे छोटे पीस छान लागतात. ते साखर असे फ्राय करायचे आणि नंतर 2 मिनटं हे झाकून ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवायचे, म्हणजे वाफ येऊ द्यायची याला. तर मी आता हे असं सगळं फ्राय करून झाल्यावर मी हे झाकण ठेवते. झाकण ठेवल्यानंतर 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा. आता हे आपण 2 मिनटं गॅसवर आपण हे गरम करायला ठेवलेलं आहे. अशा प्रकारे हे सगळं गरम झालेले आहे. छानपैकी वापरलेली आहे. ती वापरून झाल्यानंतर याच्यामध्ये ही कोथिंबीर मी वरून घालते. थोडी कोथिंबीर छान वाटते, डेकोरेशन वाटते. ही झाली आपली झटपट इडली फ्राय रेसिपी. हे पटकन आणि झटपट होणारा हा नाश्ता आहे आणि खूप छान लागते. तुम्ही पण करून बघू शकता.